चुकले साधक जण। कवी आपल्याला ज्ञान करतायत की जो समोर बकासूर नावाचा जो दैत्य होता त्यांनी कशाचं रूप धारण केलं? बकासुराचं। हा त्यालाच बकासूर। आणि मग तो असा मोठी चूक करून ज्या वेळेला समोर भयान पद्धतीनं तो त्यांना दिसला तर तो बकासूर किंवा बगळा आहे असं कोणाला वाटलं नाही, कारण तो पर्वतासारखा महाभयान त्याने रूप धारण केलं। आणि त्याचं वर्णन काल आपण पाहिलं की दोन पर्वत दोन बाजूनं जणू काही त्याच्या दारा नाही का, साईडला चाललेला एक जो रस्ता दिसतोय तो जणू त्याची काय जीभ आणि मधी त्याचं पोट, अशा पद्धतीनं त्याचं वर्णन काल आपण ऐकलं। आता प्रकार काय होतो की अशा ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारची अशा प्रकारची बकासुरासारखी विघ्न येतात आणि न कळत माणूस त्याच्या दाढेमध्ये जातो। तो कशामुळं? त्याचं उत्तर कवी आपल्याला देतात की श्रीकृष्ण सांडूनी सावमे निघाले। आतापर्यंत भगवंत त्यांच्या सोबत आहे। जोपर्यंत भगवंत सोबत आहे तोपर्यंत त्या गवळ्यांना कोण्याही प्रकारचं संकट आलं नाही। परंतु आता मात्र त्यांनी काय केले? श्रीकृष्ण सांडूनी सावमे निघाले, म्हणजे भगवंताला सोडून दिलं। काय केले? आता त्यांनी भगवंताला सोडून दिलं आणि स्वतःच काय गेले? सावमे निघाले, म्हणजे पुढं गेले। म्हणजे देवाला सोडल्याबरोबर ते कोणाच्या दाढेमध्ये चालले? बकासुराचा। आणि तो बकासूर कशासाठी टपून आहे? सर्वांना गिळंकृत करायचं, परंतु भगवंत पहिला आला पाहिजे ना। आणि भगवंताने सर्व लीळा सर्व त्याचा खेळ ओळखला म्हणून भगवंत मात्र मागं राहिले आणि गवळे मात्र भगवंताला सोडून काळाच्या दाढेमध्ये निघाले। श्रीकृष्ण सांडूनी सावमीने निघाले मनोनी आन मार्ग पडले। भगवंताला सोडल्याबरोबर ते आनमार्ग म्हणजे ज्या मार्गाला जायचं नाही त्या मार्गाला पडले, म्हणजे गेले। तो मार्ग काळाचा आहे आणि तो काळाचा मार्ग यांना का दिसला? त्यांनी भगवंताला सोडलं आणि ते सर्वे गवळी आनमार्गी पडले, म्हणजे जिथं नको जायला तिथं गेले। त्याला उदाहरण देता जैसे ज्ञानी विन पंथ चुकले साधक जण। आपला काल विषय झाला की एवढं सोपं नाही, धर्म काय आपूची गोळी नाही किंवा बाजारचा भाजीपाला नाही का तो कसाही आपल्या मनासारखं चालवायचा। ज्ञाने विन पंथ चुकले साधक जण। जर ज्या पंथाचा जो साधक आहे त्या साधकाला त्या पंथाचं जर ज्ञानच प्राप्त झालं नाही किंवा ज्ञान प्राप्त करून घेण्याची कधी इच्छा निर्माण झाली नाही, त्याच्यामुळं काय प्रकार होतो? जैसे ज्ञानी विन पंथ चुकले साधक जण, तशा पद्धतीनं भगवंताला सोडून हे गवळी दाढीच्या काळामध्ये चालले। पर्वत बुद्धी सावमी जाती शब्दे तरी सरपू म्हणती। जैसे अनात्मी आत्मा प्रतीती अज्ञान जनाशी। आणि मग तिथलं वर्णन कसं करतो कवी की सर्प बुद्धी सावमे जाती। काय? पर्वत बुद्धी सावमे जाती, म्हणजे हा समोर जो आहे हा जणू काही पर्वतच आहे आणि आपण कोण्या तरी गुफेमध्ये चाललोय असं ते समजतायत। परंतु शब्दे तरु सर्प म्हणती, म्हणजे त्यांनी जे काही चोच केली होती ना, जणू काही त्यांना सर्प आकृतीनं तो पर्वत दिसून येत होता।
कशा पद्धतीनं? जैसे अनात्म्या आत्मप्रतीती अज्ञान जनाशी. म्हणजे अनात्म्या आत्मप्रतीती म्हणजे सर्वसाधारण मनुष्य या शरीराला आत्मा समजतो. काय आत्मा कोणाला समजतो? या शरीराला आत्मा समजतो. आणि म्हणून त्याला असा अनुभव येतो की शरीराला दुःख झालं म्हणजे आत्म्याला दुःख झालं. शरीर मेला म्हणजे जणू काही आत्माच मेला असं नाही. शरीर वेगळं आहे, आत्मा वेगळा आहे. आत्मा अमर आहे, शरीर नाशवान आहे. 100 वर्ष झालं म्हणजे माणसाचं आयुष्य किती आहे? 100. 100 वर्षाच्या पुढं कुणी जात आणि मग ज्याच्या त्याच्या अधिकारानं कुणी 40, कुणी 50, कुणी 80, कुणी 90, कुणी 100, कुणी 105. परंतु सरासरी कलियुगाचं जे आयुष्य आहे ते 100 वर्ष आहे. मग या 100 वर्षामध्ये हा माणूस कधी आत्म्याचा विचार करतो का? विचार कशाचा चालतो याचा? शरीराचा. शरीराला कपडे, शरीराला खायला, शरीराला प्यायला, शरीराला आराम करायला, शरीरासाठी घर, शरीरासाठी दार, सर्व कोणासाठी असतं? पण त्याच्यामध्ये जो आत्मा आहे त्याचा कोण विचार करतो की त्या आत्म्याला काय लागतं? शरीराला भाकर लागते, शरीराला कपडा लागतो, शरीराला सर्व काही लागतं. पण कोणी त्या शरीराच्या मध्ये जो आत्मा आहे ना त्याचा कोणीही विचार करत नाही. विचार कोणाचा करायला पाहिजे? त्या शरीरामध्ये असलेल्या आत्म्याचा विचार करायला पाहिजे की त्या आत्म्याचं भलं कसं होईल. आणि त्या आत्म्याचं भलं ह्या शरीराच्या माध्यमातूनच करता येईल. परंतु तिकडं आपलं कधी लक्षच जात नाही. आपण फक्त शरीराचंच भलं करायला जातो. त्याच्यामुळं अनात्म आत्मप्रतीती तुम्ही आपण सर्व या शरीरालाच आत्मा समजून बसलो आणि इथं सर्वांचा गोळ झाला. का त्या आत्म्यासाठी आपण काही जीवनात करत नाही. आणि मग ज्या वेळेला वेळ येते ना त्यावेळेला शरीर ज्याच्यासाठी केलं ते शरीर तर जळतं, कधी गाडल्या जातं, कधी कुठं ठोकतं, कधी कुठं काय होतं, काही त्याचा विचार केला जात नाही. मग त्या आत्म्याची गती काय होणार? जीवनभर ज्याचा विचार करायला पाहिजे जो अमर आहे त्याचा विचार नाही करत. त्याच्यामुळं दुर्गती झाली त्या आत्म्याची. ती कोणी केली? आपणच केली. आपल्या आत्म्याची दुर्गती करायला आपणच कारण आहोत, दुसरं नाही कोणी. आणि म्हणून भगवंतांनी सांगितले, बाबा रे तुमच्या आमच्या शरीराच्या मध्ये असलेल्या आत्म्याचं भलं त्याचा उद्धार दुसरं नाही कोणी करणार, ते तुम्हालाच करायचं आहे. उद्धरे आत्मनात्मानम आत्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू प्रात्मैव. आपण शरीराचे अनेक प्रकारचे नाती जोडतो. कोण कोणतं नातं जोडतो, कोण कोणतं नातं जोडतो, अनेक नातं जोडल्या जातं. परंतु आत्म्याचं नातं मात्र तसंच राहतं. तो आत्मा आपला आहे पण त्या आत्म्याबद्दल आपलं कधी विचार नसल्यामुळं त्याच्याबद्दल आपण त्याचा उद्धार कसा होईल याची क्रिया आपल्याकडून घडतच नाही. आणि मग त्या आत्म्याचा वैरी कोण झाला? आणि म्हणून आपल्या आत्म्याचे आपणच वैरी होतो ना आपल्या आत्म्याचे आपणच बंधू सखा होऊ शकतो. म्हणून भगवंतांनी सांगितलं की बाबा रे आपल्या आत्म्याचा उद्धार जर आपल्यालाच जर करायचा असेल ना तर सावध व्हा आणि आपल्या आत्मा जो अमर आहे त्याचं भलं करा. शरीराचं भलं आपाप होतं. शरीराला सुख मिळालं तर ते सुखही पचवता येत नाही. ह्या शरीराला दुःख मिळालं ते दुःखही सहन करता येत नाही. कारण कसं? ज्या लोकांनी कष्टामध्ये दिवस काढले त्यांना सुखाची किंमत,
ज्यांनी सुखामध्येच दिवस काढले त्यांना सुखाची काय किंमत. आपण पाहतो मोठ्याला मोठ्याची चिंता, लहान्याला लहान्याची चिंता. भाकर प्रत्येकजण खात होते सकाळ संध्याकाळ, त्याच्यात तर काही कमी पडत नाही. पण मानण्यामध्ये जे काही सुख आणि दुःख आहे हे शरीराच्या माध्यमातून जे प्राप्त होतं त्याच्यामुळं आपल्याला आत्म्याचं भलं करता येत नाही, त्याच्याकडं आपली दृष्टी जात नाही. म्हणून कवी आपल्याला सावध करतो रे बाबा रे, की पर्वत बुद्धी सावमी जाती शब्दे तरी सर्पू म्हणती जैशी अनात्म्या आत्मप्रतीती अज्ञान जनाशी. मग आपण कोण झालो? ज्ञानी झालो का? आपण जर आपल्या नुसता शरीराचाच प्रपंचाचाच वरच्या दृष्टपर गोष्टीचाच जर विचार करत झालो तर आपण ज्ञानी नाही. आपण कोण झालो? अज्ञानी. अजून आपल्याला कळालंच नाही काय प्रकार येतो. म्हणून कवी म्हणतो का ते जे सर्व पर्वत बुद्धीनं त्याच्यामध्ये निघालेत ना ते अज्ञान आहे. त्यांना ते कळालंच नाही का इथं आपला अंत होणार आहे, कळालंच नाही. आणि म्हणून त्या अज्ञानास्तव ते त्या राक्षसाच्या त्या दैत्याच्या दाढेमध्ये जात आहेत. ही त्यांची अज्ञान आहे, ज्ञान नाही. म्हणून अनात्म्या आत्मप्रतीती. अनात्मा कोण आहे? शरीर आहे. पण त्याला सोडून आपण त्या शरीरालाच आत्मप्रतीती धरली. अज्ञान जनाशी, हे आपलं अज्ञान आहे. अन्यथा ज्ञाने प्रवर्तले म्हणून काळावर पडे झाले जैसे माया मोही जन पडले संसार कुपी. कवी म्हणतो हे अन्यथा ज्ञानामुळं जे शरीराला आपण आत्मा समजून बसलो त्याच्यासाठी सर्व काही करत राहिलो हे आपलं अन्यथा ज्ञान आहे. आता अन्यथा ज्ञान म्हणजे अन्यथा ज्ञान म्हणायचं कशाला? जसं शिपलं असतं का नाही, शिपलं, त्या शिपल्याला आपण चांदी समजलं नाही का? शिपलं नाही का ते नदीमध्ये असतं ना, ते चांदीसारखं. मग त्याला आपण काय समजतो? तो जणू काही चांदीच आहे, पण ती चांदी नसते, ती शिपलं असतं. पितळ असतं, पितळ बेगड, त्याला आपण काय समजतो? सोनं आहे, परंतु ते सोनं नसतं, ते बेगड असतं. मग याला म्हणायचं अन्यथा ज्ञान. म्हणजे जी वस्तू आहे त्या वस्तूचं जे ज्ञान आहे ते त्याला न समजणं हेच अन्यथा ज्ञान. आणि मग त्या काळाला जे काय समजले, पर्वत समजले. आणि म्हणून अशा अन्यथा ज्ञानामुळे, अन्यथा ज्ञान प्रवर्तल्यामुळं काळावर पडे झाले, काळाच्या दाढत गेले. जैसे न्याय देऊन सांगतात माया मोही जन पडले संसार कुपी. ही संसार रूपी कुपी म्हणजे विहीर आहे. आपण ज्या ठिकाणी जगतो, ज्या संसारामध्ये, ते संसार म्हणजे एक विहीर आहे. आणि त्या विहिरीमध्ये जैसे माया मोही, प्रत्येक गोष्टीमध्ये आपली ममता मोह असल्यामुळं आपण त्यालाच धरून बसतो कुठपर्यंत? मरेपर्यंत. आणि मग लोक म्हणतात रे याच्यात जीव होता, याच्यात त्याच्यात सरनाव ठेवा. काय म्हणतात लोक? अरे त्याला लई तंबाखू आवडत होती, त्याच्या सरनाव तंबाखू ठेवा, असं म्हणतात ना लोक. त्याला जे आवडत होतं म्हणजे त्याची जे ममता होते. मग एखाद्या माणसात ममता असली तू माणूस बरं नाही ठेवत. हा, माणसातही ममता असते ना माणसात, पण ते नाही ठेवत, वस्तू मात्र ठेवतात त्यासाठी. तैसे माया मोही जण पडले. संसार करा पण ज्ञानयुक्त करा. ममता स्नेह प्रेम करा परंतु आंधळ करू नका. जणू काही एखादी वस्तूचं जर समजा नाश झाला, जसं काय हाच मिळाला, एवढी ममता. कसं एखादी वस्तू असते ना, ती वस्तू आहे, त्या वस्तूचा चांगला उपयोग केला पाहिजे. घरामध्ये कोणती गोष्ट असते
जी वस्तू आहे तिचा काय केला पाहिजे, उपयोग केला पाहिजे. पण ती फुटली काय जणू काय याचा आत्मा संपला. अशी जी ममता गुंतलेली असते ना त्या गुचडावानी, ती गुचड नाही पाहिजे. प्रेम करा, वस्तूचा उपयोग करा, चांगलं घर करा, चांगल्या गाया तयार करा, चांगलं दूध काढा, चांगला पैसा कमवा, सर्व चांगलं करा. परंतु तो पैसाचा आत्मा आहे, ती वस्तूचा आत्मा आहे असं जर म्हणलं तर हे आपल्याला दुःखदायी आहे. त्याने काय होतं, त्या ममतेमुळं आपल्याला दुःख निर्माण. वस्तू एखादी आहे चांगली पण फुटली, आता फुटली तर फुटली, दुसरी घेऊन यायची, त्याला तर काय पर्याय नाही. परंतु त्या फुटतेवेळी याला असं काही दुःख होतं जणू काय हाच मिळाला, हाच फुटला उभा. अरे जाऊ द्या ना, किती जायचं तेवढं जाऊ द्या. नशिबात असन तर माणूस असा माणूस म्हणजे आहे की पाय मारीन तिथं पाणी काढीन, अशी याची ताकद. आता सर्वच गोष्टी आपल्या म्हणण्यासारख्या चालत ह्या काय, या संसारामध्ये सर्वच गोष्टी आपल्याच बापाच्या आहेत हे समजून चाललं तर ती चूक ठरत. जर असं झालं तर जो तो धरूनच ठेवी, कोणी सोडणारच नाही. सोडून कसा, अरे परिवर्तन संसारे मृतकोवान जायते. संसाराचंच नाव असं आहे की परिवर्तनशील आहे. तुम्ही सांगा बरं, कोणती गोष्ट स्थिर आहे? आज बाळ जन्माला आलं, तो 7व्या दिवसाने त्याच्यात बदल होतो. 8 अंघोळी झाली का लगेच त्याचं बारसं, त्या टायमाला वेगळं, नंतर वार्षिक काय म्हणतात त्याला त्याच्यात वेगळं, मग तो मोठा होत. किती आज आलं काठीव, किती परिवर्तन झालं. मी जर म्हणलं असतो नाही ना मी 21 वर्षाचा राहील तर कुणी त्याला तसंच पकडून धरलं असतं, कुणी म्हातारच नसतं झालं. पण ते आपल्या हातात ह्या सृष्टी व्यवस्था आहे. आणि मग हे समजणं फार महत्त्वाचं आहे. आणि एकदा का आपल्याला ते समजलं ना, आपल्याला कोणत्याच गोष्टीचं दुःख होणार नाही. दुःख व्हायचं कारणच काय? आणि मग याला ज्ञान म्हणतात. ज्ञान झालं पाहिजे. ज्या वेळेला ज्ञान होतं ना त्यावेळेला गतम शोकम न कर्तव्यम, गेलेल्या गोष्टीचा कोणी शोक करू नाही. शोक करून तुम्ही त्याच्या पाठीमागं जाणार, आणि शोक नाही केला समजलं तर तुम्ही स्थिर राहणार. आणि स्थिर राहिलं म्हणजे आपाप घडी नवीन पद्धतीनं पडत असते. यालाच म्हणतात परिवर्तन. जैसे माया मोही जण पडले संसार कुपी, त्या संसारूपी दुःखाच्या विहिरीमध्ये या माया मोह ममता याच्यामुळे माणूस त्याच्यात पडतो. जशी ही सर्व गवळी त्याच्यात पडले. जैसे गतानुगतिक लोक नेनती परमार्थिक सुख, नेद एकती ब्रह्मविद्येचे मुख. जैसे पाखंडमती, म्हणजे मती म्हणजे बुद्धी, ती कशी आहे? पाखंड म्हणजे खोटी आहे, नाटक आहे. कसं म्हणले? जैसे गतानुगतिक लोक, लोक म्हणजे आपण नाही का, गतानुगतिक जन्माला आला, मेला, पुन्हा दुसऱ्या जन्माला गेला, तिथं मेला, तिसऱ्या जन्माला गेला, कधी डुक्कर झाला, कधी मांजर झाला, कधी काय काय झाला, किड्यामध्ये जन्म घेतला, आमक्यामध्ये जन्म घेतला. आपण याचा विचार केला का झाडामध्ये जीव नाही का? गायीमध्ये जीव नाही का? शेळीमध्ये जीव नाही का? का आपलाच आत्मा आहे त्यांचा काय? विचार करा. तिथं पण आपल्याला एक दिवस जावं लागेल जर नाही शहाणं झालं. असं काही समजायचं नाही आपण लई बहादूर. आज आपण माणसात, जर माणसात शहाणं नाही झालं, माणसात आपल्याला ज्ञान नाही कळालं तर उद्या पुढे गती. तुम्ही लई दावणीला बांधता ना, उद्या तुमची गती तीच होणार, आमची गती तीच होणार आहे नाही शहाणं झालं तर. कारण दावणीला बांधलेला आहे तो बी आत्मा आहे. आज ते आपल्या दाराशी का, की आपण त्यांनी आपल्यासारखंच काहीतरी केलं म्हणून ते दावणीला आहे. ऋणानुबंधे सर्वत्र पशु पक्षी सुताली. आपल्या दाऱ्याच्या खुट्याशी एखादं जनावर बांधलं असेल तर ते सुद्धा आपल्या ऋणानुबंधात असतं.
कुणी कोणाच्या दारात बांधायला आणि जायला बांधून घ्यायला रिकामं नसतं. आणि म्हणून अनात्मे आत्मा. मग ज्याने विचारच केला नाही की बाबा आज आपण माणसात आहोत, उद्या आपली गती काय होईल, याच्यासाठी काय करायला पाहिजे, कधी जाणीवच करून नाही घेतली तर मात्र त्याची गती तिकडंच जाणार. गतानुगत लोक नेनती परमार्थिक सुख. संसाराचं सुखच घ्यायला पाहतात. किती बँक बॅलन्स झाला, किती गाया झाल्या, किती दूध झालं, किती वावरात पेरलं आणि आपल्या घरात किती आलं, हाच हिशोब याचा जन्मभर चाललाय, याच्या बाहेर गेलाच नाही. तर मग त्याला परमार्थाचं सुख कसं मिळत? साहजिक आहे. याचा जर रात्रदिवस हिशोबच चुकला, हा संसाराचाच हिशोब झाला, गतानुगताचा हिशोब झाला, परमार्थक सुख त्याला ज्ञान कसं होईन? त्याने घेतलंच नाही, कधी प्राप्तच केलं नाही, त्या मार्गाकडेच वळाला नाही. नेनती परमार्थिक सुख, जे अनात्मा आत्मा गतानुगत, जे येणे जाणे कधी याच्यात कधी त्याच्यात, त्याला परमार्थाचं सुख कसं प्राप्त होणार? का न देखती ब्रह्मवेदीचे मुख. ब्रह्म जो परमेश्वर, त्याची जी विद्या, जी आपल्याला या संसार पाशातून मुक्त करून परमानंद देणारी जी ब्रह्मविद्या आहे, तिचं जर आपण तोंडच पाहिलं नाही तर आपल्याला परमार्थिक सुखाची काय चव भेटणार? म्हणून पुढे म्हणतात, तैसे पुढील गोवळे भुलले. त्याप्रमाणे कवी म्हणतात, तैसे म्हणजे जसं आतापर्यंत जे वर्णन झालं, त्या वर्णनामुळं सर्वे गवळी भुलले, मागील दोखी वेखी रिगाले. पुढचा चाललाय ना, म्हणून हा बी त्याच्या मागं चाल. आपली झाली मेंढ्याची गत. त्या मेंढ्या कशा, एक मेंढी पुढं पळाली का तिच्या मागं न म्हणून चालली, तिच्या ती खड्ड्यात जाती का कशात जाती याचं काही लक्षच नाही, कारण मान खाली जाते, चालली. मग पुढं चालली काय याचं ज्ञान नाही. तसं गवळ्यांची गती झाली, देखो वेगी रिगाले, तो पुढचा चाललाय म्हणून हा बी चाललाय. एकमय मललेन मार्गे प्रवर्तले न विचरती. आणि याला कारण मलिनत्व आहे. पाखंड मती म्हणजे बुद्धी त्या ठिकाणी नष्ट झाली, आणि त्याला कारण आहे भगवंताला सोडलं. श्रीकृष्ण सांडोनी पुढे निघाले, भगवंताला सोडलं, पुढं मती भ्रष्ट झाली, मोहमतेमुळे संसारकुपी पडले. आयसे अवघे रिगाले पोटी. त्या दैत्याच्या पोटामध्ये सर्वे एकदाचे गेले. तेने श्रीकृष्ण सुदलासे दिठी. मात्र तो त्याची दिठी म्हणजे दृष्टी कुठं होती? श्रीकृष्णाकडे होती. अजून तो आला नाही. यांना येऊ द्या किती यायचं ते, पण ज्याला घ्यायचं होतं पोटामध्ये तो मात्र दिठी म्हणजे त्या राक्षस दैत्याची दिठी म्हणजे दृष्टी कुठं होती? कृष्णावर होती. एरवी देना का मिठी ती तुले असं. तो कृष्णाची वाट पाहत होता म्हणून हे वाचलेत, नाही तर कधी यांना सर्वांना संपवलं. म्हणजे देवाला सोडलं तरी देवाच्या नावाने पोटात वाचलेत, काळाच्या दाढात वाचलेत. हे विसरून चालत, याच्याकडे लक्षच जात. उलट वरून देवाने आमचं काय बोलू केलं, घ्या आता. म्हणजे देवाला पावती कशाची? तू आमचं काय बोलू केलं. अरे तुम्ही काय केलं हे नाही, देवाकडं पावती तू काय बोलू केलं. किती मोठी पावती देवा. आणि ते वाचलेत कोणामुळं? देवामुळं. कारण देव नाही ना आला अजून. तो दैत्य त्या देवाची वाट पाहतोय का हे कधी नाही, ते यांची कधीच चपाती करून टाकली. म्हणजे वाचलं तो देवामुळं, हे गेलं बाजूला. वरून पावती वेगळी देवा. एरवी देना का मिठी ती तुले. अशी सर्व गावळ्यांना त्यांनी क्षणात त्यांची चपाती केली असती पोटामध्ये, परंतु देवामुळे ते तिथं वाचलेच.
आता असंख्याते वासुरू येती तुलीची गोवरिये देखा आई की कुंसी माझी किरड रुये सामाविली हो. कितीतरी गवळी, त्या गवळ्यांचे कितीतरी गायी आणि त्या गायींचे कितीतरी वासरू, हे सर्वचे सर्व त्या दैत्याच्या एका कुशीला म्हणजे किरडीला एका बाजूला ही सर्व माऊली. म्हणजे किती भयान रूप धारण केलं. ही सर्वीच्या सर्वे एका कुशीच्या बाजूला ते मावले. असं एवढं भयान त्याने रूप त्या ठिकाणी धारण केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या ग्रंथानुसार कवी आपल्याला ज्ञान करतो की जीवनामध्ये आपण भगवंताला दूर करू नये. हे आपल्याला ज्ञान या आजच्या प्रसंगानुसार आपल्याला एवढं कळतं की परमेश्वराला जर सोडलं तर मात्र आपली गत त्या गवळ्यासारखी होणार आहे. परंतु परमेश्वराचं कार्य एवढं असतं की परमेश्वर आपल्याला मरू देत नाही. परमेश्वर आपल्याला मरू देत नाही. आपले कर्म आपल्याला आड येतात, आपले कर्म आपल्याला नको तिथं घेऊन जातात. परंतु याच्यामध्ये नुसत्या भगवंताच्या नावानं आपण वाचतो ते आपल्याला कळत नाही आणि ते न कळाल्यामुळं आपण भरकटल्या जातो. म्हणून देवाने सांगितलं की बाबा रे सर्व करा. मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर आपल्याला प्रपंच आहे, प्रपंच चांगला करावा, प्रयत्न आपले चांगले असावे. जर म्हणतात बुडत्याचे पाय कुठं कुठं असतात, हा डोहाकडं. म्हणजे ज्याला बुडायचंच आहे तो पाय बी तिकडंच करून बसतो. मग आता काय होईल, त्याने पाय आवरले पाहिजे, डोहाच्या बाजूला गेलं पाहिजे तर तो वाचत. परंतु आपली जर कर्म आपले जर प्रयत्न जर बुडत्याकडं असेल तर आपणच आपला घात करणार आहे. त्याला कोणाची घात करण्याची गरज नाही. ती क्रिया आपल्या आपण होत असते. आणि म्हणून एक माणूस म्हणून किंवा माणूस सोडा, ह्या आपल्या शरीरामध्ये असलेला जो आत्मा आहे ना, त्या आत्म्याकडं जर आपण मनुष्य जन्मात जर लक्ष नाही दिलं तर सज्जनो, या व्यतिरिक्त ज्या 84 योनी आहेत ना, त्या योनीमध्ये माणसाला ज्ञानही प्राप्त होत नाही, माणसाला पुण्यही प्राप्त होत नाही, माणसाला पापही प्राप्त होत नाही. फक्त आपण केलेल्या कर्माचा नाश होण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे अनेक देह मिळतात. आणि मनुष्य जन्मात केलेल्या पाप कर्माचा आपण एक प्रकारे तो नाश करत असतो. म्हणून संतांनी आपल्याला सावध केलं, ग्रंथकारांनी आपल्याला सावध केलं, भगवंतांनी आपल्याला सांगितलं की बाबा सावध व्हा, डोळ्यामध्ये धूर गेल्याप्रमाणे संसार करू नका. नये डोळे धुरे भरूनी राहू. संसार करा परंतु डोळ्यात धूर गेल्यासारखा करू नका. नेत्र उघडून संसार करा. जे चांगलं आहे ते घ्या. आणि ते घेत असताना आपला आत्म्याचा उद्धार करा. कारण आपण जर आपल्या आत्म्याचा उद्धार या मनुष्य जन्मात नाही केला तर आपणच आपल्या आत्म्याचे वैरी झाल्यासारखं होऊ. म्हणून सावध होऊन ज्ञान प्राप्त करा आणि ज्ञानाने संसार करा, अन्यथा ज्ञानाने संसार करू नका. आजच्या सत्संगातून आपल्याला सर्वसाधारण हाच आपल्याला सार कळून येत नाही. दंडवतो